आता जास्ती माहिती देत नाही, नाहीतर बैठक बाहेरच घ्यायला लागली असती. सर, तुमचे काही खासदार स्वतंत्र गट तयार करण्याच्या तयारीत आहेत. दिल्लीत संजय राऊत देखील अचानक गेलेले आहेत आणि तुमचे एक खासदार आज प्रतापराव जाधव यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे. मला वाटतं आपण अफवांवर विश्वास ठेवू नका. उद्धव साहेब आणि मी आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत. सगळे जे काही निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या लाटेमध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत. आम्ही असू, पवार साहेब असतील, हे सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी ह्यांना मशालीवर जिंकून आणलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते आणि हे सगळे लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहेत. अरे पण ऑनलाईन येणं चुकीचं काय? जर कोणाचा त्रास असेल. ओमराजेंशी काल आमचं बोलणं झालं होतं. ओमराजे ते होते ना ऑनलाईन. त्यांचं म्हणणं असं होतं की मुलाला ऍडमिट हो, केलं खासदार बरोबर. गेलो नाही, पण मी नाराज नाहीये. मग बाकीचे खासदार काल रात्री आमची जी जिल्हा प्रमुखांची झूम कॉल झाला त्याच्यात सगळे होते. ओमराधा तिथे बोललेच होता त्या कॉन्फरन्समध्ये. कालच्या बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्यांना असं देखील इनपुट्स आहेत की काही लोक फुटू शकतात. आमदार जेव्हा फुटलेले 40 तेव्हा सुद्धा इनपुट होते, मात्र तरी देखील उद्धव साहेबांनी तेव्हा कुठेही प्रेशर टॅक्टिक्स केले नाही, कुठेही कुणाच्या फायली शोधले नाही करप्शनच्या. आता देखील तशीच परिस्थिती दिसतीये, कारण आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये बघतोय की काय परिस्थिती आहे. अनेक खासदार दिसत आहेत. एक महत्वाचं आहे, आपण काय करताय? एक तृणमूल काँग्रेसबद्दल पाहिलं असेल 20 खासदारांनी वेगळा गट फॉर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळी एहसान फरामोश लोक आहेत. जिंकले ममता दिदींच्या नावावर आणि आता लगेच सरकार बदलल्यानंतर टुपुक उड्या मारून पळतात. एक महत्वाची गोष्ट आहे की आमची केस जवळपास आता 4-4.5 वर्ष चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील केस तेवढीच वर्ष चालू आहे. तसं पाहायला गेलं तर संविधानामध्ये ही खूप मोठी तरतूद आहे, मोठी घटना आहे की एखादा पक्षाचं फुटून चोरून कोणीतरी ते नाव चोरू शकतं, निवडणूक आयोग त्यांना सिंबल देखील देऊ शकतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचं म्हणणं एकच आहे, आत्ताचे जे पूर्ण आदर ठेवून सांगतो सरन्यायाधीश त्यांच्या म्हणण्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉइड. आणि तो जस्टिस डिस्ट्रॉय होताना दिसतोय का आपल्याला देशामध्ये? आपलं लोकशाही डिस्ट्रॉय होतं दिसतंय का? मला वाटतं ह्याच्यावर पण आपण विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतं मागच्या वेळी जी चूक झाली आपण पाहत असाल, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट जो होता तो आपण विश्वास ठेवून लोकांनी पुढे जाऊ दिला. आता ती चूक दिसते. तर आता रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटवर आता आमची चर्चा झाली. एम्प्रेस गार्डन मध्ये घुसण्याचा प्रयत्न आहे, त्याच्यावर आमची चर्चा झाली. बेताल टेकडीवर आमची चर्चा झाली. हे सगळं आहे. मला वाटतं आपण एका विषयावर जास्ती चिकटून न राहता, ऐका ना, मला तर बोलू द्या, पूर्ण तर करू द्या. महत्वाची गोष्ट एकच आहे की ह्या एका राजकीय गोष्टीवर चिकटून न राहता महाराष्ट्रात अनेक विषय आहेत, देशात अनेक विषय आहेत आणि त्याच्यावर पण आपण चर्चा करणं गरजेचं आहे. सध्या तुमाने यांनी देखील दावा केला की तुमचे 7 खासदार त्यांच्या संपर्कात आहेत. पावसाळी अधिवेशन त्यांचं ऑपरेशन टायगर हे पूर्ण होईल असं कृपाल तुमानेजींना सांगा, परत निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा. मला वाटतं त्याच्यात जायचं नाही. मला ते कसे त्यावेळी पण जिंकलेत, कसा आम्ही प्रचार केला वगैरे त्याच्यात जायचं नाहीये. मुद्दा हाच आहे. मी तुम्हाला सांगतोय, ह्या राजकीय घडामोडी ज्या आहेत, पक्ष तोडण्याच्या, पक्ष फोडण्याच्या, कोण कुठे उड्या मारतंय, कोण काय होतंय, हे देशात सगळीकडे चालू आहे. बरोबर आहे, 2/3 मेजॉरिटी प्राप्त करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण ते पुढे गेल्यानंतर काय काय होणार आहे? प्रेस फ्रीडम मध्ये आपण आता कुठे आहोत? डेमोक्रेसीमध्ये कुठे आहोत? आपण जगातली सर्वात मोठी लोकशाही होतो आता आहे असं वाटत नाहीये. आणि देशात एका बाजूला जर आपण नुसतं ही राजकीय चर्चा बोलत राहिलो आणि लोकांच्या विषयावर चर्चा नाही केली तर लोक आम्हाला निर्लज्ज समजतील. आज वाढते ते महागाई वाढत आहे. आज आपण पाहतोय नीटचा पेपर फुटतोय. आज सीबीएसईचा पेपरमध्ये घोळ झालेला तो पाहतोय. महागाई सोबत गॅस डिझेल पेट्रोल काय इथेनॉलचं भूत लोकांसमोर लावलेलं आहे. आता हे करत असताना जर आम्ही नुसतं राजकीय बोलत राहिलो तर लोक बोलतील आम्ही तुम्हाला तरी मतदान का करू. लोकांनाच हा प्रश्न पडला 2022 लोक आमच्याशी पण डायरेक्टली पण बोलतात. त्याच्यावर मला थोडी माहिती घ्यायला लागेल कोणी काय केलंय. पण जे कोण त्यांच्याशी त्यांना घाबरतात किंवा जनजीला घाबरतात तेच असं काहीतरी करू शकतात. कर्जमाफीचा प्रश्न आहे साहेब. रोहित पवारांनी 4 दिवस जवळपास आंदोलन केले. काल गिरीश महाजन स्वतः गेले. अटी ज्या आहेत त्या कमी करून, निकष कमी करून कर्जमाफी. तुम्हाला वाटते सरकार कर्जमाफी करेल येणाऱ्या 31 तारखेपर्यंत? आपण 2 फरक पहा. पहिली जी आम्ही 2019 साली केली होती, जे 2019-20 साली, त्याला आम्ही कर्जमुक्ती बोलत होतो. माफ कोणाला आपण करतो तर गुन्हेगार करतो. गुन्हेगार काय शेतकरी आहेत आपले?
का शेतकरी म्हणजे आपला अन्नदाता गुन्हा केले कोणी? आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आमच्या वेळी कुठच्याही अटी शर्ती न लावता, कुठचंही किचकट ह्याच्यात तांत्रिक गोष्ट न आणता आम्ही सरळ आम्ही केलेलं की 2दा तुम्ही सह्या करा किंवा अंगठा करा, जे काय आपले सरकार सेवा केंद्र होतं त्याच्यात जाऊन तुम्ही करू शकत होतात. आणि हे केल्यानंतर आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातला जो शेतकरी सुखावला होता तो अजूनही हे म्हणतो की उद्धव ठाकरेंनी दिलेली कर्जमुक्ती ही आमच्यापर्यंत पोहोचली, त्याच्या आधी किंवा नंतर कधीही कर्जमुक्ती आमच्याकडे आली नाही. आत्ताची केलेली कर्जमाफी आहे ती उपकार केल्यासारखी कर्जमाफी आहे. म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय जवळपास 85 लाख महिलांचं जे काही लाडकी बहीण योजनेतले पैसे होते ते वळवलेले असं वाटतंय. म्हणजे तुम्ही त्यांना पात्र ठरवलं, त्यांची मतं घेतली, 85 लाख महिलांची मतं घेतली आणि नंतर तुम्ही त्यांचा वापर झाल्यानंतर सोडून दिलं निवडणुकीनंतर. आता त्यांना अपात्र ठरवता, त्यांना धमकवता, त्यांच्या खात्यातून पैसे परत घेताय आणि आता काहीतरी तातूर करायचं म्हणून तुम्ही कर्जमुक्ती असं दाखवताय, कर्जमाफी असं दाखवताय. आमची देखील आंदोलनं सगळीकडे होतात, जिल्ह्यात होतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठी तीव्र आंदोलन देखील होणार आहेत. आमचं म्हणणं एकच आहे, कुठची अट न ठेवता, कुठची शर्त न ठेवता तुम्ही ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी केली पाहिजे. मग भले ते 2017च्या ह्याच्यात आले असो किंवा 2019च्या ह्याच्यात. 2019-20ला पण 6 वर्ष झाली ना. कृषी मंत्री कोण आहेत आता? महाराष्ट्राला विचारा, आठवतात का कोण कृषी मंत्री? एक मिनिट, हे सांगता येतो. मेहता टेकडीचा जेव्हा विषय घेतला होता, आत्ताचा ज्वलंत मुद्दा पुण्यातल्या पर्यावरणाचा आहे. रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल होती. गणेश किंडाचा तो रस्ता आहे आणि त्याची झाडं लावण्यासाठी महापालिका प्रशासन असेल, मेट्रो प्रशासन असेल, कुठेतरी उत्तरं जी आहेत ती सारवासारव करताना दिसतात. पुन्हा एकदा हा मुद्दा तुम्ही उपस्थित करणार आहात? निश्चितपणे करणार आहोत. आम्ही हा प्रश्न विधानभवनात देखील घेणार आहोत.